नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर इकडे समरने आता स्वानंदीला सांगितलेलं आहे, अंशूची काहीही चूक नव्हती. खरं तर याच्यामध्ये समरचाही काही दोष नाहीये. प्रत्येक वेळेस त्याला स्लो पॉइझनिंग केलं जातं, त्याचे कान फुंकले जातात. कारण ती मल्लिका आहे, ती समरला फोन करून टॉर्चर करत असते, रडायचं नाटक करत असते. त्यामुळं समरने हा निर्णय घेतलेला असतो. कारण तिनेच फोन करून सांगितलेलं आहे की अंशू खूप दुखावलेला आहे, त्याला खूप वाईट वाटलेलं आहे. स्वानंदीने तिच्या माहेरच्यांची बाजू घेत जे काही केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा समर माफी मागत असतो, परंतु ती सांगू लागते की नाही, तसं काही नाहीये रे, माफी मागायची काही गरज नाहीये, पण जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं मुद्दामून जाणीवपूर्वक सांगितलेलं असतं. इकडे स्वानंदी आणि बाबांचे पैसे मिळालेले असतात. स्वानंदी मात्र खूप खुश असते. तिला खूप भारी वाटत असतं की फायनली बाबांचे कष्टाचे पैसे मिळालेले आहेत. आपल्या बाबांनी ही कष्टाची कमाई होती, इतके वर्ष त्यांनी मेहनत केलेली होती आणि त्याहीपेक्षा आत्ताही त्यांना वाईट वाटत होतं. ते म्हणजे आपण दिलेला शब्द पाळू शकलेलो नाही आहे, यासाठी त्यांना वाईट वाटत होतं आणि त्यामुळंच आता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं असलं तरीही आता स्वानंदीचे बाबा इकडे आता स्वानंदीला म्हणतात की हे समर साहेबांचे पैसे आहेत, त्यांना दे तू, असंही त्यांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर स्वानंदीने सुद्धा ते पैसे घेतलेले असतात. पोलिसांनी व्यवस्थित चेकअप केलेलं असतं, ते पैसे स्वानंदीकडे दिलेले असतात आणि ते पैसे समर साहेबांचे आहेत, तर ते पैसे आपण त्यांना दिले पाहिजेत, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं आणि त्यांनी ते पैसे परत सुद्धा केलेले असतात. इकडे इन्स्पेक्टर साहेबांचे सुद्धा बाबांनी आभार मानलेले असतात. त्यांना सांगितलेलं असतं की हे बघा, मला खरंच खात्री नव्हती, पण मला भीती वाटत होती, कारण मी शब्द दिलेला होता, माझी कष्टाची कमाई होती आणि खरंच तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत म्हणून आमच्यासारख्या लोकांचं खरंच खूप चांगल्या पद्धतीने सगळं होत आहे, असंही ते सांगू लागतात. तर इकडे स्वानंदी आता घरी आलेली असते. समर ऑफिसचं काम करत बसलेला असतो. समरचं स्वानंदीसोबतचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानं तिला असं गृहीतच धरलेलं आहे की ती चुकीचीच आहे आणि अशाच पद्धतीने त्यांचं वागणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता एवढं सगळं चालू असतं. स्वानंदी तिथे येते आणि सांगू लागते की हे पैसे घ्या, असं म्हणत स्वानंदीने ते पैसे समरला आणून दिलेले असतात. परंतु समर मात्र स्वानंदीला म्हणतो की आता हे पैसे ज्या चोरांनी घेतले होते ते पैसे तुम्हाला तर मिळालेले आहेत, परंतु तुम्ही एक चूक केलेली आहे, ती म्हणजे अंशुमनवरती चोरीचा आळ घेतलेला आहे. स्वानंदी म्हणते, मी कुठं म्हणाले होते की त्याने चोरी केलेली आहे, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं होतं, नोटांचे जे नंबर होते, सिरियल नंबरप्रमाणे नोटांचे नंबर जे होते ते मला सेम मिळालेले होते आणि मी तुम्हाला प्रूफही दिलेलं होतं. समर म्हणतो, मी पैसे तेव्हाही मागितले नव्हते आणि आजही मागत नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणते, पण माझ्या बाबांची इच्छा आहे ना. तेव्हा समर स्वानंदीला म्हणतो की तुम्हाला जर एवढंच वाटत असेल मी हे पैसे घ्यावे, तर तुम्हाला आधी अंशुमनची माफी मागावी लागेल. आता स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ही काय अट आहे, ज्या माणसाने खरं तर स्वानंदीने कोणताही चुकीचा आरोप त्याच्यावरती केलेला नाहीये, जे स्वानंदीच्या समोर पुरावे होते त्या पद्धतीने स्वानंदी बोलत गेलेली होती आणि त्यात चुकीचं असं गैर असं काहीच नव्हतं. कारण जे घडलेलं होतं, स्वानंदीकडे जे पुरावे होते त्यावरूनच स्वानंदीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. परंतु इकडे आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर माझ्या बाबांसाठी मी माफी मागायला तयार आहे, कारण माझ्या बाबांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे पैसे तुम्हाला दिले जात नाही तोपर्यंत माझ्या बाबांना समाधान वाटणार नाही. जर माझ्या बाबांना समाधान मिळवून द्यायचं असेल तर मी कोणाचीही माफी मागायला तयार आहे, माझी ही चूक नसतानाही, अशा भाषेमध्ये इकडे स्वानंदी बोलायला सुरुवात करते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे इकडे आजी म्हणते की काय चाललंय तुमचं हे, कारण समर स्वानंदी आता बाहेर आलेले असतात आणि समरने हॉलमध्येच बोलावून घेतलेलं असतं, ते म्हणजेच या अंशुमनला त्याचबरोबर मल्लिकाला, कारण स्वानंदीने माफी मागायला तर होकार दिलेला असतो, म्हणूनच त्याने बोलावून घेतलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी आता माफी मागण्यासाठी तयार झालेली असते. स्वानंदी म्हणत असते की सॉरी, खरंच म्हणजे माझा गैरसमज झाला होता, खरं तर मी हे जाणून बुजून नाही केलेलं, माझ्याकडे अजूनही पुरावा आहे. परंतु स्वानंदी तिची बाजू मात्र पटवून देत असते. स्वानंदी म्हणत असते की माझ्याकडून गैरसमज झाला होता, कारण
तुझ्याकडे जे पैसे आलेले होते ते कुठून आले? तू सांगितलं की मॅनेजर शेळके आहेत त्यांनी तुला दिलेले होते. त्यांच्याकडे कुठून आले हे त्यांना माहिती नव्हतं. पण माझ्या बाबांनी बँकेतून काढलेले पैसे, चोरीला गेलेले पैसे आणि त्यांचा सिरियल नंबर मॅच होत होता. त्याच्यामुळं मी तुला फक्त विचारलेलं होतं असं सुद्धा स्वानंदीने स्पष्ट केलेलं असतं. आणि आता मात्र इकडे स्वानंदीच्या पुढे आता प्रश्न उभा राहिलेला असतो. स्वानंदीला माफी तर मागायची असते, स्वानंदी माफी मागायला सुद्धा तयार झालेली असते आणि स्वानंदी सॉरी म्हणणारच असते. तेवढ्यातच आजी तिथे येते आणि म्हणते की स्वानंदी काय करतेस तू हे सगळं? कसं आहे, या घरची मोठी सून आहे आणि तो तुझा छोटा धीर आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडून जर काही चूक झाली तर तेवढ्या हक्काने त्याला बोलण्याचा विचारण्याचा अधिकार तुला आहे. तू त्याच्या पुढे हात जोडायची काहीच गरज नाहीये. मोठी भाऊजे ही आईसारखी असते, त्यामुळं तू त्याची माफी मागू नकोस. आता मात्र समरला धक्का बसलेला असतो, मल्लिकालाही धक्का बसलेला असतो. कारण ह्या स्वानंदीला आपण तर पायाशी आणलेलं होतं, परंतु आता ह्या म्हातारीने येऊन मध्ये राडा केलेला आहे असं त्यांना वाटू लागतं. परंतु स्वानंदीने स्पष्टपणे ती म्हणत असते की नाही आजी, मी त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने बोललेले होते, म्हणजे मी विचारलेलं होतं म्हणून मी त्यांना सॉरी म्हणते. तेव्हा आजी म्हणते अजिबात नाही, खरं तर माफी अंशुमनने मागितली पाहिजे, कारण त्याच्याकडे त्या नोटा आलेल्या होत्या ना, आणि त्या कुठून आल्या हे त्याने आधीच सांगायला पाहिजे होतं. जर त्याने ते आधीच समरला सांगितलं असतं तर हा एवढा मोठा गोंधळ झालाच नसता असं आजी बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो पण अगं तुला माहिती आहे का, आपला अंशू जो आहे ना तो किती हळव्या मनाचा आहे, त्याला किती वाईट वाटलेलं आहे, त्याला ह्या गोष्टी अजिबात सहन झालेल्या नाहीयेत, तो रडत होता असं इकडे आजी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात आणि मग मात्र आजी म्हणते की बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं, पण स्वानंदी त्याची माफी मागणार नाहीये. स्वानंदी त्याची मोठी भाऊजे आहे आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदीने जे काही केलेलं आहे ते अजिबात चुकलेलं नाही. तिला शंका आलेली होती आणि तिने शंका फक्त बोलून दाखवलेली आहे, दुसरी कोणतीच गोष्ट चुकीची केलेली नाही. हे जेव्हा आजी बोलत असते तेव्हा मात्र आता समर म्हणत असतो पण आजी ऐकून तरी घे माझं. आजी म्हणते पेंट्या बाज झालं, कारण ती या घरची थोरली सून आहे, तुझी बायको आहे आणि तू या घरचा कर्ता पुरुष आहे, तू मोठा आहे. आणि तिने अंशुमनला जाब विचारला किंवा काही विचारलं तर एवढं काही वावगं नाही त्यात असं आजीने स्पष्ट केलेलं असतं. आणि एकदा आता आजीने निर्णय घेतला म्हणजे संपलं. मग आजी स्वानंदीला म्हणते की तुझ्या बाबांनी पैसे दिलेले आहेत ना? तेव्हा स्वानंदी सांगते की हो, मग ते पैसे आणून पेंट्याकडे दे, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि तूही त्या जबाबदारीतून मोकळी होशील. असं म्हटल्याबरोबर स्वानंदी लगेच आतमध्ये जाते, ते पैसे आणते आणि समरला ते पैसे देते. आता मात्र समरच्या पुढे कोणताच तिथं पर्याय नसतो, कारण समरला ते पैसे घ्यावेच लागत असतात आणि समर मग गुपचूप ते पैसे हातामध्ये घेतो. आणि आजी म्हणते की हे बघ, आता तिने पैसे दिलेले आहेत, तिच्या बाबांनी इकडे पैसे दिलेले आहेत आणि त्याचबरोबर तिने सांगितलेलंही आहे, त्यांनीही सांगितलेलं आहे, त्यामुळं पुन्हा हा विषय या घरात काढायचा नाही. तो बांगड्यांचा प्रश्न मिटलेला आहे. तिच्या आईने जी काही चूक केलेली होती पण ती चूक तिच्या बाबांनी सुधारलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आता जे झालेलं आहे ते बास. आजीने स्पष्ट केल्यामुळं आता सगळेजण गप्प झालेले असतात, समरला पैसे दिलेले असतात. आणि त्यानंतर स्वानंदी आजीला म्हणते की आजी खरंच मी ना ह्या गोष्टी तुम्हाला आधी बोलायला हव्या होत्या, खरंच माझं चुकलं असं म्हणत स्वानंदीने आजीला मिठी मारलेली आहे. आणि आजीने मात्र स्वानंदीला मिठीत घेतलेलं आहे आणि इथेच वाट लागलेली आहे ती म्हणजे मल्लिकाची. तिला तर वाटत होतं की आपल्याला खूप मोठा राडा करायचा आहे, पण घडलेलं मात्र वेगळंच असतं आणि ती मात्र पाहतच राहते. इकडे समरलाही कळत नाहीये की आजीने असं का केलं, आजी अचानक अशी चेंज का झालेली आहे असं म्हणत आता समर सुद्धा पाहू लागतो. परंतु आजीने जे केलेलं असतं ते अगदी योग्य केलेलं असतं, कारण स्वानंदी घरची मोठी सून आहे आणि तिला मोठ्या सुनेचा मान मिळालाच पाहिजे हे आजीचं जे म्हणणं असतं ते अगदी योग्य असतं. आणि स्वानंदीला आता खरंच बरं वाटायला लागलेलं असतं, कारण आजी जरी माझ्याशी बोलत नसल्या तरीही त्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या स्वानंदीला कळत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.